दिस इज मी आणि दिस इज डे 11 आणि काल कुत्रा आणलेला. काल कुत्रा आणलेला. मला बोलले का परमनंटली ठेवायचा आहे. मी त्याचं नाव पण ठेवला, सगळ्या ठेवला. काल तुम्हाला व्लॉग मध्ये पण दाखवला मी त्याला. आणि कालच रात्री तो कुत्र्याला नेला, कारण की त्याची जी जोडीदार होती ते त्याच्या बिना राहत नव्हतं, तर त्याला नेला. नंतर मग ना विभाला कुत्रा पाहिजे होता म्हणून. नंतर मग सकाळी उठलो, बैठकीला गेलो, बोलले काय फिरायला जायचं, डायरेक्ट नेली तिथं. आम्हाला माहिती पण नाही कुठं नेतात कुठं नाही. माझा ट्युशन होता, माझा ट्युशन मिस झाला. नंतर मग तिथे गेलो, तिथे एवढी गर्दी होती, कुत्र्याला थांबायला जागा नव्हती. देवाचा हे का गाडी लावायचा हे आहे ते समजत नव्हता. नंतर मग आहे ना आम्ही आतमध्ये रिक्षाने गेलो, रिक्षाला पण जायला जागा नव्हती. तिथं मग गेलो आतमध्ये आम्ही खाली पाय पडलो, वरती गेलोत ना, वरती पण एवढी गर्दी होती की माणसाला पाय ठेवायला जागा नव्हता. नंतर मग गेलो, नंतर पाय पडलो, बाहेर आलो. नंतर मग ना आम्ही येता वेळी पण काही कसली गर्दी होती. आम्ही खायला बियायला घेतला, म्हणजे तिथे जास्त म्हणजे चिक्की भेटतात, चिक्की. आणि नंतर मग आलो आम्ही एक रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. तिथे आहे ना किनारा आणि तिथं रेस्टॉरंट आहे का तबेला आहे तेच समजत नव्हतं. तिथं गाय म्हस काय होतं, गाडं उंट, तिथं समजत नव्हतं. तबेल्यात बसलो का रेस्टॉरंट मध्ये जेवायला बसलो, साईडला गार्डन. आणि मग नंतर आम्ही बाहेर आलो, तिथं टर्किश आईस्क्रीम. तो काय डोका फिरवत होता नुसता, आईस्क्रीम इथून तिथून वरतून खाली तोंडात टिशू टाकत होता. डोका फिरवायला शिस्तीत द्यायचा तर हातात, तर नुकत डोका फिरवतात. अगं ते एक पोर होती, तिथं रागवली, ती तिथून पळून गेली. नंतर मग आहे ना तिथे जेव्हा आम्ही जेवायला गेलो ना, तिथं आहे ना तिथं कुत्रा आणायची जागा आहे का जेवायची जागा तेच नाही समजत. कुत्रा आणत होते 3-4 माणसं. नंतर मग आम्ही झाला, नंतर बाहेर आलो मग ते आईस्क्रीम ते डोका फिरवला नाही. आणि मग आम्ही गाडीत बसायला गेलो. नंतर झाला, नंतर